जायचं आहे आशिष दादाच्या घरी, कारण की त्याच्या घरी ना गाईस तुमचं काय मत आहे, मी अशा टूल्समधून ब्लॉग घ्यायला पाहिजे का नाही कमेंट. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. आज मी ब्लॉग सुरू करतोय आणि आज मी ना याचा ब्लॉग घेतोय म्हणजे माईकमध्ये, कारण की खूप जण बोलत होते की ऑडिओ चांगला नाही येत, त्यामुळे मी आतापासून माईक यूज करणार आहे. आणि आज मला एक व्हिडिओ शूट पण करायचा आहे, त्याला पण मला माईक लागणार आहे. आता मम्मीला विचारू आपण आज मला डब्याला काय देते. मम्मी आज डब्याला काय देते मला? चवळी. चवळी देते का? नाही ना, चांगलं दे ना. चवळीची भाजी. मग काय देऊ भाजीला आता? चांगलं म्हणजे सगळं खाल्लं पाहिजे. हो, तुझं काय मत आहे? काही तर वेगळं पौष्टिक वगैरे सगळं खाल्लं पाहिजे. काही तर वेगळं वेगळं. पण ती पतली भाजी ना ग, पतली भाजी सांडून जाते. बरं. आणि आज वेडनेसडे त्यामुळे मी ना स्पोर्ट्स ड्रेस घातलेला आहे. आम्हाला असा स्पोर्ट ड्रेस, खाली ना अशी नाईट पॅन्ट टाईप आहे, त्याच्यावर अशी निळी व्हाईट पट्टी आहे. शर्टमध्ये ना चौथीच्या पुढचे जे पण आहे ना त्यांना आहे ना वरती ब्लॅक पट्टी आहे आणि खाली ब्ल्यू पट्टी आहे. आणि ते चौथीत आहे ना त्यांना आहे ना वरती ब्ल्यू आहे आणि खाली ब्लॅक आहे. आमची शाळा 4th to 10वीच आहे. दुसरी शाळा आहे ना इकडे आहे मयूर पार्कमध्ये, ज्युनियर KG ते 3री पर्यंत आहे. तुमचं काय मत आहे, मी अशा टूल्समधून ब्लॉग घ्यायला पाहिजे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी चाललोय शाळेत, तर भेटूया शाळेतून आल्यावर. तर आता मी शाळेतून सुद्धा आलेलो आहे आणि माझ्या हातात ही जी गोष्ट दिसते ना हा रिमोट आहे, म्हणजे मी याने ना व्हिडिओ चालू बंद करू शकतो. आणि आज मला एक व्हिडिओ पण काढायचा आहे, तर मी तो ट्युशनवरून आल्यावर काढेल. आता मला ट्युशनला जायचं आहे. आता वाजले 2:30, अर्ध्या घंट्याने मला ट्युशनला जायचं आहे. तर आता मी जेवण करतो आणि कपडे चेंज करतो. चला 3, 2, 1 गो. तर फायनली मी आता ट्रान्झिशन पण केलेलं आहे, कपडे पण चेंज केलेले आहे आणि खाली ना आता मम्मी सुद्धा आलेली आहे. मम्मीचं ते त्यांच्या मैत्रिणीला काहीतरी काम करणं चालू आहे आणि मी ना आता जेवण करतो. पहिले मला तोंडात पाय धुवायचे. तर चला, आणि कमेंटमध्ये सांगा मी हे तुम्हाला डेली व्लॉगमध्ये यूज केले पाहिजे का नाही, कारण की हे माईक त्याच्यामुळे लय भारी आवाज येतो. प्लस हे तर लयच भारी आहे, याला आपण कुठं पण फोन ठेवून फक्त आपल्याला रिमोट हातात पाहिजे आणि ते बटन दाबायचं, ऑटोमॅटिक आहे ना व्हिडिओ चालू किंवा बंद होतो. पहिले मला आहे ना आता याच्यातून डब्बा काढायचा आहे. एकदा आपण डब्बा काढून घेऊ. चला आता ठेवून देऊ डब्बा, मम्मी काढून घेईल. आता बघू आपण जेवायला काय. ह्याच्यात भाजी कशाची तरी आणि याच्यात पोळी आहे. ही सकाळचीच भाजी, ही नाही खायची मला. इकडे बघू आपण काय. जीवी नाही आहे फ्रीज में, याच्यात पण काहीच नाही. जाऊ द्या, जेवणच नाही करत, ट्युशनवरून आल्यावर करल. कुठं गेली होती ग? घराकडे गेली ती. मग आता कसं काय आली? यस. काय जेवायला? सकाळची भाजी पोळी. हां काही तर वेगळं कर. चांगलं. सकाळची भाजी नाही ना, डब्याला पण तेच, आता पण तेच. मग 4 भाज्या करत असतात काय? हां करता कर काहीतरी. काय देते का जेवायला? दही पोळी भाजी. माईक मध्ये बोलायचं. ए नाही ना, मला नाही खायची ग. दही पोळी खाय ना मग. हां मला नाही खायचे. आता साखर टाकली त्याच्यात. हां मला नाही खायचे. नाही मग ते डब्यातच दिली का माझ्या शाळेच्या काढलेली भाजी टाकली होती. ठेवून दे साईडला. नाही मग लोणचं दे. लोणचं दे. काय सोबत लोणचं? नाही उलट्या होतात. नाही मग मी पोळी खातो मग दही पितो ना. लोणचं आण लोणचं. एक पकडावं लागलं. लोणचं वरती ना माझ्या हातात, पाय ना किती सामान आहे. आता फायनली जेवण सुद्धा झालेलं आहे. आता मी चाललोय ट्युशनला, भेटूया ट्युशनवरून आल्यावर. आता मी ट्युशनवरून सुद्धा आलेलो आहे आणि आता मम्मी चालली नवीन घराकडे. तर माझं डिसाईड करणं चालू आहे की मी जाऊ का नको. तर मी घरी थांबतोय. मम्मी थांबू ना घरी. आता मम्मी बोलली हा व्हिडिओ शूट करायचा आहे, तो पण होऊन जाईल. आणि आज आम्हाला जायचं आहे आशिष दादाच्या घरी, कारण की त्याच्या घरी ना त्याच्या मम्मी पप्पांनी नॉनव्हेज खायला बोलवलेलं आहे, त्यामुळे आज आम्ही जाणार आहे. मम्मी तू चालणार आहे का? मम्मीचं म्हणणे बघू आता आपण. चल मी व्हिडिओ शूट करतो तोपर्यंत. आता मला लागली भूक, तर मी काहीतरी हलकं फुलकं खातो. आता मला व्हिडिओ शूट करायचे आहे आणि आता यांना जायचं आहे. ए घे रे बाबा माझा व्हिडिओ, मला व्हिडिओ काढायचा आहे आज. आणि मी काल स्क्रिप्ट लिहिली आणि आज व्हिडिओ काढायचा आहे. मी आज लय कॉमेडी तुफान व्हिडिओ काढणार आहे. आम्हाला जाताना अरविंद दादाच्या शॉपवर आहे ना त्या हुडी घेऊन जायचं आहे ना. आता हे घेऊन झाले.
धावपळ चालू आहे, धावपळ. लय मेहनतीने ते घेऊन आले. दोन शब्द बोला आमच्या ब्लॉग मध्ये. काय बोला दोन? कुठे आहे ते? गाडीत चाबी घेतली का? जाय. कस काय आलते तुम्ही? अप्पर घेऊन आलतो अरविंद दादाची. अरविंद दादाचे अप्पर? अरविंद दादाच्या शॉपवरचे अप्पर रे. अरविंद दादाच्या शॉपवरचे अप्पर. जा जा निघा. चालतो. बस होता दे. का कसे बसले ते पहा ना. बापरे कसे बसले ते. मला व्हिडिओ शूट करायचा होता, राहूनच गेला. आता मला असं वाटतंय की तो व्हिडिओ शूट मला उद्याच करावा लागणार आहे. चला भाऊ, स्कूबी बाहेर पळाली असेल, दरवाजा उघडाच ठेवला मी. नाही आहे. आणि आज आमच्या घरी पाहुणे आलेले आहे बघा. कोण? रिओ आलेला आहे. आणि तो आहे ना ॲक्च्युली बोके आहे. तो इतका अँग्री ना. तो आहे ना मम्मीची एक मैत्रीण आहे, त्यांचा आहे तो. हे गेलेले गावाला, त्यांनी आणून सोडलं. आणि वरती येऊस तर एवढा दम लागतो. आणि खूप त्या भांडण चालू आहे त्यांचे. आता स्कूबीला एक दिवस तिकडे सोडावं लागणार आहे. आम्ही चाललोय आशिष दादाच्या घरी. आता मम्मी पण रेडी झालेली आहे. मम्मीने साडी आणि जॉकेट घातलेले आहे. मी घातले हुडी, मधातून एक टी शर्ट एक्स्ट्राचं. नवीन चप्पल त्या दिवशी मम्मीने घेतलेली घातली आहे. आणि आता पप्पान ते गाडी आणताय. आपल्याला मागे जायची गरज आहे का? हां थांबा मग इथंच. मम्मी मी ह्या इक्विपमेंटनी ब्लॉग करत जाऊ का? म्हणजे यानी माईकनी आणि कारण की मला ना लय जणांची कमेंट होता. आणि फायनली आले ते पप्पा. ते आता ड्रायव्हर आहे आमचे पप्पा. चला आशिष दादाच्या घरी चाललोय. तर आशिष दादा खुशी होत असेल. खुशी होईल ना. खुशी होते. हो. पकड माईक. पप्पा आज आमचे ड्रायव्हर. पप्पा मुलगी पाहायला चाललो त्याला. कोणाला? आशिष दादा मुलगी बघायला चाललोय का? चला. मम्मी तू घाबरते का पप्पा जेव्हा गाडी चालवते तेव्हा? नाही घाबरत. आधी कशाला घाबरायची मग? आधी घाबरत होते, मग आधी चालवता नव्हती येत. आता पण सवय झाली आहे. आता नाही घाबरत मी. आता नाही घाबरत का? मला माईकले पकडावं लागलं. आता आम्ही थांबलोय गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी. चला टाकलं का? घ्या समोर, मी येतो. माईक चाले फायदा आहे. बाहेर किती पण आवाज राहू ना, काहीच येत नाही. इथं आहे ना डीजे सुद्धा चालू आहे. काही जाणवतच नसेल पण मला तिकडच्या साईडने बसणे. ओय दादाच्या घरी काहीतरी खायला घेऊ, त्यासाठी आम्ही थांबलेलं आहे. आणि पप्पा ते ना आता ते शॉपवर गेलेले आहे. ते माल काढायचं आहे त्यांना तिकडं. काय झालं? जोरात बोल, काही ऐकूच नाही आलं. घे काही तर खायला. आता मम्मी अंजीर बघतीये. गोड तर आहे, चला घेऊ आपण. आणि बुलडोझर बघा ना किती मोठे. ट्रकवर घेऊन झाले त्याला. बुलडोझर आहे का काय आहे मला माहिती नाही आहे. कमेंट मध्ये सांगा काय आहे ते. आता आम्ही अंजीर घेतलेले. सेफ पण घेऊन टाक. आता आम्ही सेफ सुद्धा घेतलेले. आता ते येऊ द्या मग आपण जाऊ गाडीत. आता आम्हाला आहे ना अरविंद दादा सुद्धा जॉईन झालेले आहे. हा मी पण जॉईन झालेलो आहे आता. फक्त मला थोडं काम चालू आहे. काल चालू आहे शॉपचं. शॉप बंद केलं का? यस. चलो आता आलोय आम्ही आशिष दादाच्या घरी. असं आहे आशिष दादाचं घर. पहिल्यांदा आला ना? नाही दुसऱ्यांदा. आता अरविंद दादा त्याचा व्लॉग एडिट करते. बघू कसं बोलतो. हा थांब तिकडून बसतो. ओपन कर. नाही रे मला बोलता नाही येत रे. मला थांब शांत असतो. नाही रे ते मला बोलता नाही येत. नाही मी असे समज तू एकटा आहे. नाही रे. बोल बोल. नाही रे. बोल ना मला. नाही रे मला नाही जमत. एकदा श्री स्वामी समर्थन. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. कालच्या पार्ट मध्ये बघितलं तुम्ही, मी आलो तो मंदिरामध्ये. त्याच्यानंतर मग मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आपण आणि लगेच गेलो रूम बाहेर. शांत असतो. नको रे. आशिष दादाच्या घरात एवढा कापूस ठेवलेला आहे ना बघा. आता आम्ही बसलोय ज्या वेळेला आशिष दादाच्या घरी आज बनलेले आहे मटण. सगळ्यांनी तर ताव मारलेला आहे. आता मीच बाकी आहे.
आता मी पण ताव मारतो. आता आम्ही निघतोय आशिष दादाच्या घरून. तर आता मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट संभाजीनगरमध्ये. फायनली आशिष दादाच्या घरून आता आलोय आम्ही घरी. आता तर मी डायरेक्ट झोपणार आहे. आणि आजचा ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.